निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज। मी सहदेव जाधव, आपण पाहत आहात राजसत्ता न्यूज। सापूर येथे रात्री घडलेली जी घटना आहे दुर्दैवी घटना आहे, कारण की त्या ठिकाणी दोन हिंदू तरुणांना मारहाण करण्यात आली आणि आज संपूर्ण सापूर गाव जे आहे ते बंद ठेवण्यात आलं होतं। विशेष म्हणजे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना खोटा गुन्हा दाखल केला, ह्या कारणास्तव त्या ठिकाणी आज सापूर गाव जे आहे ते बंद करण्यात आलं होतं। खऱ्या अर्थाने हा प्रकार काय घडला, ज्या मुलांना मारहाण झाली आणि ह्या मुलांमुळे जे प्रकरण घडलं, आपण थेट त्या मुलांकडे जाऊयात। आपण त्यांच्याकडे आलेलो आहोत, तर ते गारगाव पोलीस स्टेशनला आता गुन्हा दाखल करण्यासाठी आले होते। आपण हे प्रकरण जे आहे जे तालुकाभर गाजलं रात्रीतून आणि मोठ्या प्रमाणात हिंदू संघटना ज्या आहेत त्या जागृत होऊन आणि त्या ठिकाणी सापूर गावामध्ये आलेल्या आहेत। तर आपण ह्या मुलांना विचारूया, खरं प्रकरण काय आहे, नेमकी घडलंय काय, हे आपण त्यांना विचारून घेऊया। दादा नमस्कार, तुम्ही रात्री जेवायला आले त्या खानावळीमध्ये जी आसरा खानावळ आहे, एक प्रसिद्ध खानावळ आहे, त्या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही जेवण केलं, काय नेमकी प्रकार काय घडला का त्यांनी तुम्हाला मारलं? नाही नाही, आम्ही जेवण करत होतो नाही का, आणि याला आहे का उलटी झाली, मळमळ झाली आणि त्याच्या पीस आहे का मोठा पीस आढळण्यात आला। मोठा पीस म्हणजे गोमांस वाटलं? हां असं वाटलं, हां तेच गोमांस। हां, त्यामुळे आम्ही त्यांना विचारायला गेलो, त्यामुळे आम्ही जा विचारण्यासाठी गेलो होतो ना। हां, तर ते म्हणे बिल बोलवण्यासारखं असं काही करू नको म्हणले, पैसे नसेल द्यायचे तर सांग नाही, तसं असं आमचे लेक्चर वगैरे केले, आम्हाला शिवी गाळी केली, मारहाण केली आमच्यावरती। म्हणजे एकंदरीत तुम्हाला ते जे आहे ते मांस खाल्ल्यानंतर ही उलटी होत असताना त्या ठिकाणी तुम्ही त्यांना तेच जा विचारण्यासाठी गेलो, त्याच्या ज्या पिंटू जे काय हे आम्हाला काही कळलं नाही, आम्हाला जे पीस पाहिजे होते आम्हाला तुम्ही ते दिलीच नाही। अच्छा, हे आम्हाला काहीतरी वेगळंच वाटलं। हां, वेगळं म्हणजे नेमकी काय वाटतं तुम्हाला की ते मांस? आम्हाला असं वाटतं आपलं गोमांस, आणि याच्यामुळे तुम्हाला जे कळलं त्यानंतर तुम्ही त्यांना विचारल्यानंतर त्यांचं म्हणून काय रिप्लाय काय आला? त्यांना रिप्लाय काय आला ते याला जातीवाद शिवाय दिली, काही तुमची त्यांची ओळख आहे, त्यांना माहीत होतं तुमचं? हो, आम्ही 1-1.5 वर्षापासून तिथं जातो। 1-1.5 वर्षापासून त्यांनी तुम्हाला त्यानंतर मग मारहाणीला काय कारण? मारहाणीला आम्ही गाडी चालू केली, त्याचे बिल पेड केलं होतं नाही का, त्याचा मुलगा आला नाही का, त्यांनी गाडी बिडी पाडून आम्हाला लाथा खाली आहे का, त्याची काय ते आहे कामगार पण आले नाही का, त्यांनी पण मारहाण केली रस्त्यावर आम्हाला रस्त्यावर। आणि गावातले असे अनोळखी माणसं होते, ते आम्हाला वाचवण्यासाठी आले होते। त्याच्यानंतर आम्हाला तिथल्या लोकांनी वाचवण्याचा प्रयत्न केला, आम्ही तिथून बाहेर निघलो, आम्हाला पट्ट्या वगैरे नाही का दवाखान्यात घेऊन आम्ही त्याच्यानंतर आम्ही घरी निघून आलो। मार आम्हाला जास्त लागला होता, मग त्याच्यानंतर आम्हाला काही माहीत नव्हतं, पण मग आपले बजरंग दलाचे कार्यकर्ते सगळे आमच्याकडे आले रात्री 3 वाजता। असं झालं नाही का, ठीक आहे चला, आम्हाला जे मार पाडला आहे आपण त्यांना दाखवून हे जे तुमच्या हाताला बँडेज आहे, तुमच्या बोटांना बँडेज आहे, नेमकी काय प्रकार आहे? झारे बिरे नाही, त्यांचे झारे वगैरे ते काय असते त्यांचे, ते 2 मारण्यापासून घेतले, झाड्यांनी मार, अजून काय रॉड होता? रॉड कोणाच्या हातात होता? मुलगा नाही का त्यांचा, पिंटू शेठचा मुलगा, त्यांनी तुम्हाला रॉडनी मार। तर हे होते जे पीडित तरुण आहेत ज्यांना मारहाण झालेली आहे, मोठ्या प्रमाणात मारहाण झालेली आहे, त्यांच्या हाताला फ्रॅक्चर आहे, वाटतं बँडेज केलेलं आहे, आणि खऱ्या अर्थानं हेच मूळ कारण का आणि कशासाठी गोमांस विक्री मोठ्या प्रमाणात सापूर विभागात होती। सापूर गावात मोठ्या प्रमाणात रविवार आणि बुधवार गोमांस मोठ्या प्रमाणात चालवलं जातं, विक्री होते, याचा आळा कुठंतरी बसणं गरजेचं आहे। 2 नंबर धंदे करणाऱ्यांचे ज्या पद्धतीनं दादागिरी दहशत वाढत आहे, त्याचाच हा एक नमुना असावा असं आम्हाला वाटतंय। राजसत्ता न्यूजसाठी मी सहदेव जाधव, घरगाव। तुझ्यासाठी सर्व काही घेऊन आलोय, डिझायनर व फॅन्सी साड्या, त्याचबरोबर रेडीमेड ब्लाऊज आणि ज्वेलरी अगदी रास्त दरात। त्यामुळं त्वरा करा, आजच भेट द्या अनुश्री ब्युटीक, संपर्क करा आणि घरपोच मिळवा। संपर्क 99 21 12 92 51। तर त्वरा करा।